गोदाघाट परिसरामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये आता वाढ झाली आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी आलेले आहे। अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। नाशिकमध्ये आज आणि उद्या पावसाचा हा अलर्ट दिलेला आहे। गोदाघाट परिसर सध्या पाण्याच्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झाल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी आलेले आहे आणि नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये अनेक छोटी मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत आणि आज तसंच उद्या नाशिकमध्ये पावसाचा हा अलर्ट देण्यात आलेला आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील योगेश यांच्याकडून जाणून घेऊया। योगेश, सध्या गोदाघाट परिसरातली दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी आले असल्याचं दिसतं आहे। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? एकूणच ऑरेंज अलर्ट हा पुढील 3 तासासाठी नाशिकमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर पावसाचा जोर हा नाशिकमध्ये वाढताना दिसतो आहे। खरं तर मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस हा नाशिक शहराच्या पश्चिम भागात पडताना या ठिकाणी दिसतोय आणि त्यामुळे गोदावरीला पूरसदृश परिस्थिती अशी झालेली आहे। कालपर्यंत आपण बघू शकतो, काल ढगफुटीचा इशारा दिलेला असताना मारुतीच्या केवळ पायापर्यंत पाणी या ठिकाणी गेलेलं होतं। आता दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि ते थोड्या वेळात कमरेपर्यंत पण जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पावसाचा जोर हा गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये जास्त वाढताना दिसतोय। त्याचा परिणाम पुरामध्ये आपल्याला जाणवतो। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आणखी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।